आज होती चतुर्थी, तर साबुदाणा खिचडी खाऊन तर आम्हाला खूप कंटाळा आला होता. म्हणून त्यांनी मला सांगितलं की आज साबुदाणा वडाच बनव. म्हणून मी एका ताटामध्ये साबुदाणा, थोडीशी हिरवी मिरची बारीक करून आणि शेंगदाण्याचा कूट घातला आणि 2 मोठे बटाटे मी त्यात मिक्स केले आणि आपल्या चवीपुरतं मीठ घालून ते मिश्रण मस्त असं हातानं मॅश केलं. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यात लाल तिखट पण घालू शकता, पण आम्हाला हिरवी मिरचीच आवडते म्हणून मी हिरवी मिरचीच घातलेली आहे. आणि मग ते मिश्रण मस्त असं एकजीव करून घ्यायचं. मस्त हाताने त्याला ना असं मॅश करायचं आहे. हे बघ, पूर्ण साबुदाणा थोडासा असं बारीक होईपर्यंत आणि बटाटा त्यात व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ते आपल्याला त्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याचा असा मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. बघ, मस्त असा गोळा बनला. आता थोडंसं हाताला तेल लावून, कारण तो साबुदाणा खूप चिकट असतो म्हणून ते हाताला चिटकतो, म्हणून आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून आणि असे गोळे करायचे आणि त्याला हातावरच असं चापट करून घ्यायचं आहे. बघ, हे असं आपला वडा, असे छोटे छोटेच वडे बनवून घ्यायचे आणि जास्त असे जाड नाही बनवायचे, पातळच बनवायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात. आणि आम्ही साबुदाणा वड्याबरोबर म्हणजे बरेच जण हे खाता, दही खाता, पण आम्हाला आवडत नाही म्हणून मी त्याच्यासोबत ना शेंगदाण्याची आमटी बनवतो ना आपण भगरसोबत, तशी आमटी पण बनवलेली आहे. आणि बाबा, इकडे माझे सगळे वडे बनवून आता तयार झालेले आहे आणि तोपर्यंत मी तेल पण तापले आहे आपलं. आता मस्त ते तापलेल्या तेलात मी ना ते वडे सोडणार आहे. मस्त असं वडे सोडून आणि मीडियम टू हाय फ्लेमवर ना आपल्याला ते वडे तळून घ्यायचे आणि त्याला मध्ये मध्ये असं पलटत पण राहायचं, म्हणजे वडा चिटकून राहणार नाही आणि एक साईडने असं जास्त लाल पण होणार नाही. म्हणून त्याला आपल्याला मध्ये मध्ये ना असं फ्राय करत राहायचं आहे, असं पलटवत पण राहायचं. आणि जे बबल्स आलेले ना तेलावर, ते थोडे कमी होईपर्यंत ना आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त. बघा, ते नंतर ना बबल्स बरोबर आपोआप असं हळूहळू कमी होता नंतर आपल्याला. आणि आता आपल्याला सध्या एकदम डीप फ्राय नाही करायचे, थोडेसे फ्राय झाले का आपण त्याला काढून घेणार आहे आणि नंतर पुन्हा ते थंड झाले की पुन्हा आपण त्याच्यात सोडणार आहे तेलामध्ये, कारण त्याने ना वडे असे मस्त कुरकुरीत होता आणि कलर पण छान येतो त्याला. आणि नंतर एकदा थोडेसे तळलेले असल्यावर नंतर तळायला पण असं जास्त वेळ नाही लागत, लगेच होऊन जातं. हे बघा, आता या स्टेजला ना आपण ते वडे काढून घेणार आहे. हे बघा, अशी झाली. आता ते वडे थंड झाले तोपर्यंत ना आता आपण हे बाकीचे पण वडे तळून घ्यायचे आणि ते थंड झाल्यानंतरच आपण पुन्हा कढईत टाकायचे. आता वडे थंड झाले ते बघ, मी कढईत टाकते आता. आणि मस्त आता हे 1-2 मिनटातच लगेच त्यांना कलर यायला सुरुवात होती बघा, कारण आपण आधी थोडेसे फ्राय केलेले होते ना, मग नंतर काही जास्त वेळ लागत नाही त्याला फ्राय करायला, लगेच होऊन जातात. हे बघ, तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने पण एकदा बनवून बघा, खूप छान लागतं असे पण. आणि कोणी असं बटाटा किसून पण टाकतं, कारण उकडायच्या ऐवजी ना असं बटाट्याचा किस करून पण टाकतं. आणि मला कुठलाही पदार्थ तळायचा असला ना, मी लोखंडाच्याच कढईचा वापर करते. बघा, लोखंडाच्याच कढईत बनवलं आहे मी पण. हे बघा, मस्त आपला असा साबुदाणा वडा तयार झालेला आहे. तुम्हाला एक ना मी त्याचा आवाज दाखवते बघा, एकदम मस्त असं झालेलं आहे. फोडून पण दाखवते, असं जास्त तेलकट वगैरे काहीच नाही झालेलं आहे. आता ना माऊ आलेली स्कूलमधून, आपण ना तिला टेस्ट करायला देऊ आणि बघू, तिला विचारू आता कसं झालंय ते. माऊ, हे बघ, टेस्ट कर बरं, कसं आहे.